सर्व या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या होत असलेल्या भव्य मोर्चासाठी या ठिकाणी सर्वसामान्य माणूस अतिशय तळमळीने आणि स्वखर्चाने इथपर्यंत पोहोचलाय। प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठे दिलासा मिळाला पाहिजे। आज पूरग्रस्त म्हणजे एवढा अतोनात पूर झाला की मराठवाड्यामध्ये 50 वर्षापूर्वी केव्हा तरी पाऊस झाला असेल एवढा प्रचंड पाऊस झाला आहे। आणि या पावसात आलेले पिकं सगळे संपूर्ण गेलेत, काही पिकं वाहून गेलेत, काही जणांच्या जमिनी खरडून गेल्यात, काही जणांच्या जमिनी फाटल्यात। आणि त्या माणसाला आता उभा करणं गरजेचं आहे। तो जर माणूस नाही उभारला तर तो माणूस आता उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी फीस माफ करा, फीसच्या शेतकऱ्याचे शिक्षण विद्यार्थ्याचं अवघड झालंय। प्रत्येक माणसाला, सर्वसामान्य माणसाला जगणं अवघड झालंय। ही दिवाळी सण होईल काय होईल याचं प्रत्येकाला भान पडलेलं आहे। तुम्ही आता बघता सोयाबीनचे कर आता लगेच उगवायलेत, एवढं मोठं सुंदर आलेलं सोयाबीन पुन्हा पिकं म्हणजे पावसात गेलं आणि पुन्हा त्या झाडालाच त्याची उगवण शक्ती सुरू झाली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। या ठिकाणी ऊस सगळे पडलेत, हळद्या रोग पडलाय, त्याला मुळ्या सुटल्यात, त्याला त्याची उद्ध्वस्त झालेली आहे। आणि या ठिकाणी ही सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झाल्यानंतर याला आता वाचवणं ही काळाची गरज असल्यामुळं या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्ज माफी करा आणि आम्हाला या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या, ही आमची रास्त मागणी आहे। या मागण्या पूर्ण करा एवढी आमची नम्र विनंती आहे।